संजय खाडे समोर मांडल्या उपोषणकर्त्यांनी व्यथावेदना। उपोषण मंडपाला भेट। वणी ड्रायव्हर कामगार संघटनेचे विविध मागण्यासाठी ईगल इन्फा इंडिया लिमिटेड कंपनी उकणी ओसीएम या कंपनीतून ड्रायव्हर व इतर कामगारांना कोणतीही पूर्व लेखी सूचना देता कामगारांना कामावरून काढून टाकले असून ड्रायव्हर व कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे। कामगार कामावर असताना कोणत्याही शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या उदाहरण बोनस, एरियस, पेमेंट पावती ह्या गोष्टी कामगारांना दिल्या गेल्या नसल्याने ईगल इन्फा इंडिया लिमिटेड उकणी ओसीएम या कंपनी विरोधात विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ड्रायव्हर व कामगार संघटनेने उपोषण दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू असून या उपोषण मंडपाला संजय खाडे यांनी भेट येऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। NGN मराठी न्यूज नेटवर्क मनोज नवलेवणी वतीने आज ईगल प्रायव्हेट लिमिटेड या WCLच्या अंतर्गत चालणाऱ्या कंपनीच्या परिसरात जे उपोषण सुरू झालं, कारण याचे जे अन्याय सुरू आहे परिसरात लोकांच्या, ज्या मराठी लोक आहेत किंवा बाकी लोक आहे, आपले जे सामान्य लोक आहे, या परिसरातले बेरोजगार लोक आहेत, यांना कंपनी घेतल्यानंतर काही कोणती शोकाज न देता, कोणतंही त्यांना इंटिमेट न देता डायरेक्ट काढत आहे। ते अतिशय अन्यायकारक आहे। कारण कोणत्याही कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना एखादा व्यक्ती जर गलती करत असेल पण त्यांना एक मोका दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे व त्यांना शोकाज देऊन त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे। कोण्या कारणाने गलती झाली, कोण्या कारणाने त्यांचं हे झालं, तर हे काही न करता एक हिटलरशाही, हुकुमशाहीचा वापर करून त्यांना डायरेक्ट त्याला घरी पाठवत आहे। त्यांना बाकी राज्यातले अनेक असे जे कामगार आहे हे काही न करता त्यांची BTC होत नाही, त्यांच्याकडे लायसन राहत नाही, त्यांचे काम करण्याची पद्धत राहत नाही, तरी त्यांना कंटिन्यू करून त्यांना रोजगार दिला जाते। आमच्या परिसरातील अनेक लोकांना रोजगार दिला जात नाही। कमीत कमी विचार जर केला तर 70 ते 80% आमच्या परिसरात बेकारी वाढली आहे। त्या लोकांना रोजगार द्यायला पाहिजे, परंतु ते बाहेरच्या राज्यातील लोक आणून त्यांना रोजगार दिला जाते व आपल्या परिसरातील आम्ही मोठ्या प्रमाणात आमचं दुःख झेलत आहे। कारण आपल्याला माईस असल्यामुळे आमच्या परिसरातील रोजगाराची समस्या पूर्ण गंभीर होत चालली आहे। त्यामुळे आमचा युवक बेरोजगार झाला आहे। आता युवक बेरोजगार झाल्यानंतर त्यांनी जे 20-30% घेतले त्याच्यातूनही ते छाटणी करून त्यांना काढत आहे। अन्यायकारक आहे। येणाऱ्या काळात यांनी जर असाच प्रकारचा चालवला, येणाऱ्या काळात यांच्या आम्ही पूर्ण कॅम्प बंद पाडू व भविष्यात येणाऱ्या काळात यांना कॅम्प बनवून यांच्या वटणीवर आणू। कारण जोपर्यंत यांना वटणीवर आणणार नाही, यांचं नाक दाबणार नाही, तोपर्यंत ते तोंड उघडणार नाही। कारण असे अन्यायकारक यांचे जे जाचक अटी, ह्या अटी जर अशा असेल तर भविष्यात आम्ही आता अन्याय सहन करून घेणार नाही। कारण अनेक कंपन्या इथं एक कंपनी आहे, दुसरी कंपनी आहे, परंतु निवड लोकांना थापा देत आहे। असे जर अधिकारी जे हे प्रायव्हेट कंपनीचे हे अधिकारी जर हे हात त्रास देत असेल तर भविष्यात मी ऐकून घेणार नाही व यांना वटणीवर आणण्याचं काम परिसरातील लोकांना घेऊन करू। आम्ही उद्या निवेदन देणार आहे, उद्या सकाळी 10 वाजता निवेदन देणार आहे। निवेदन देऊन यांनी 7 दिवसात यांना जे काढलं, कोणती नोटीस न देता यांना काढलं, कारण हे लोक गरीब लोक यांना, कारण रोजगार नसल्यामुळे गरीब लोकांची जर कंपनीत जर लागून, कारण यांचं काम आहे, कारण एखादा प्रोजेक्ट जर ह्या परिसरात प्रोजेक्ट होत असेल त्या याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये त्यांना सामावून घ्यायचं असते, त्या जे बेरोजगार लोक त्यांना सामावून घ्यायचे असते, परंतु यांनी आजपर्यंत निवड फक्त 10 ते 15% लोक घेतले। भविष्यात हे चालणार नाही, कारण शासनाच्या नियमाप्रमाणे एखादा प्रोजेक्ट जर येत असेल त्याला 80% प्राधान्य दिले जाते। सामान्य स्थानिक लोकांना, सुशिक्षित लोक असेल, ड्रायव्हर असेल किंवा एज्युकेटेड लोक असेल किंवा जे हेल्पर असेल त्यांना प्राधान्य दिले जाते। परंतु हे अन्यायकारक असल्यामुळे WCL सुद्धा याला तेवढी जबाबदार आहे। कारण WCL जबाबदार आहे, WCLचं सुद्धा काम आहे किंवा प्रायव्हेट ह्या कंपन्याचं काम आहे, ह्या परिसरातील बेरोजगारांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार दिला पाहिजे। हा जर होत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन आम्ही मोठं जनआंदोलन छेडू व यांना बाध्य करू। भविष्यात जर ऐकत नसेल त्याच्या खदान बंद करू, यांच्या कॅम्प बंद पाडू, असा आम्ही आज इशारा देत आहे।